आज कापसाच्या बाजारपेठेत अनेक महत्त्वपूर्ण बदल घडत आहेत. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध घटकांमुळे कापसाच्या व्यापारावर परिणाम होत असून शेतकरी आणि व्यापारी यांच्यासमोर नवीन आव्हाने उभी राहत आहेत. या परिस्थितीचा सखोल आढावा घेऊया. जागतिक बाजारपेठेतील स्थितीगती. सध्या जागतिक कापूस बाजारात मोठे बदल घडत आहेत. विशेषतः ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या प्रमुख कापूस उत्पादक देशांमधील परिस्थिती लक्षणीय आहे. ब्राझीलमध्ये यंदाच्या वर्षी कापूस उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जुलै महिन्यापासून तेथे कापूस काढणीला सुरुवात होणार असून त्यामुळे जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कापसाचा पुरवठा होणार आहे. याच काळात ऑस्ट्रेलियातूनही कापूस बाजारात येणार असल्याने जागतिक पुरवठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या बाजारपेठेवर या घडामोडीवर थेट परिणाम होत आहे. सध्या अमेरिकेत कापूस उत्पादन कमी झाले असल्याने जागतिक बाजारात अमेरिकन कापसाला चांगली मागणी आहे. मात्र ब्राझील आणि ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणात कापूस बाजारात आल्यानंतर ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. यामुळेच अमेरिकेचे वायदे बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारपेठेतील वास्तव्य. भारतीय कापूस बाजारात सध्या विविध आव्हानांना सामोरे जावं लागत आहेत. महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये विविध प्रकारच्या कापसाला वेगवेगळे दर मिळत आहे. उदाहरणार्थ अकोला येथे लोकल प्रतीच्या कापसाला प्रति क्विंटल 7,446 रुपये दर मिळत आहे, तर मध्यम स्टेपल प्रतीच्या कापसाला 12,000 ते 7,421 रुपये दर मिळत आहे. अमरावती, बीड, बुलढाणा, नागपूर, परभणी आणि यवतमाळ या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात मोठी तफावत दिसून येत आहे.